गोड खाणं आरोग्यासाठी वाईट असतं का? नेहमी असंच असतं का? आजची ही खीर त्या समजुतीला चॅलेंज देणार आहे. नमस्कार, माझं नाव शीतल काळे. आज आपण पाहणार आहोत अशी एक पारंपरिक खीर जी फक्त गोड नाहीये, पण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ती अमृततुल्य आहे. मूगडाळीला आयुर्वेदात अमृतासमान मानलं जातं. म्हणूनच या सिरीजमध्ये मी काही 7 खास रेसिपीज घेऊन आले आहे. त्यातलीच आज आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत, मूगडाळीची खीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी मूगडाळ, पाव वाटी चणा डाळ. या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून 4 ते 5 तासासाठी भिजवून घेतल्या होत्या. 1 वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे. त्यातून पहिलं दूध काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता. आपल्या पचनशक्तीचा विचार करून दूध निवडावं. पाव टेबलस्पून वेलची पूड, पाव टेबलस्पून जायफळ पूड, 2 टेबलस्पून काजू व बदामाचे काप चिरलेले, 1 टेबलस्पून तूप. इथे मी मूगडाळ आणि चणा डाळ एकत्र कुकरमध्ये शिजवून घेत आहे. डाळी मी साधारण 4 ते 5 तास आधी भिजवल्या होत्या. त्यामुळे फक्त 1 ते सव्वा कप पाणी घालून 2 शिट्ट्या करून घेऊ. म्हणजे डाळ अगदी मोकळी राहील आणि गाळ होणार नाही. गार होईपर्यंत आपण नारळाचं दूध तयार करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ. नारळाचं दूध काढताना काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर खीर खरंच खमंग आणि पौष्टिक होते. सर्वात आधी नेहमी ताजं ओलं खोबरं वापरा. सुकं किंवा फ्रोझन खोबरं वापरलं तर दूध फारसं रसदार लागत नाही. दुसरी गोष्ट, थंड पाणीच वापरा. वाटून झाल्यावर गाळताना शक्यतो मलमलचा कपडा किंवा अगदी बारीक गाळणी वापरावी. यामुळे दूध एकदम मऊ आणि छान गोडसर लागतं. पहिल्या वाटणात कमीत कमी पाणी घालून जे गडद दूध मिळतं त्यालाच पहिलं दूध म्हणतात. आणि हो, हेच दूध आपण शेवटी गॅस बंद करून खिरीत घालणार आहोत. आता आपला कुकर थंड झालाय. झाकण उघडून मंद आचेवरती डाळ आणि गूळ हलवून घेऊ. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर दूध घालायचं नसेल तर खीर अशीच सर्व करता येते. गूळ विरघळलाय, आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यात नारळाचं दूध घालून नीट हलवून घेऊ. वेलची आणि जायफळाची पूड घालून आपण आता हे मिश्रण 1 मिनिटभर गरम करून घेऊ. एका लहानशा कढईत 1 चमचा तूप गरम करून काजू आणि बदामाचे काप परतून घेऊ आणि ही खमंग फोडणी खिरीवर ओतू.
खीर तयार आहे. गरम असतानाच खा. खरा आनंद गरम असतानाच खाण्यात आहे. ही खीर त्रिदोष शामक आहे, म्हणजे वात, पित्त, कफ यांचं संतुलन राखणारी आहे. तसंच पचायला हलकी आणि हार्ट फ्रेंडली देखील आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जितकी जास्त लोक जोडली जातील तितक्या अधिक पौष्टिक, चवदार आणि माहितीपूर्ण रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊन येऊ शकेन. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या रेसिपीमध्ये काय आवडलं आणि काय नाही. त्यामुळे चुका पुन्हा होणार नाहीत आणि व्हिडिओ अधिक चांगले होतील तुमच्या मदतीने. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या आरोग्यदायी रेसिपीज बघायला आवडतील नक्की कळवा. आम्ही त्या बनवण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ जर तुमचं आयुष्य थोडं सोपं करत असेल तर कुठल्याही एका व्यक्तीसोबत जरूर शेअर करा, कारण कधी कधी एक पाऊल कुणाचंही आयुष्य बदलू शकतं. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.